गुढीपाडवा विशेष आपली थाळी बनवून तयार आहे। गरमागरम फुगलेली पुरी, वरण भातावर तुपाची धार। तुपाशिवाय आपली थाळी पूर्णच होत नाही। नमस्कार, मी निशिगंधा, निशिगंधाची मेजबानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। तर सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष तुम्हा सर्वांना आनंदमय आणि सुखकर जावो। तर आज आपण गुढीपाडवा विशेष थाळी बनवणार आहोत। चला तर मग या विशेष थाळीला सुरुवात करूया। सर्वप्रथम डाळ, तांदूळ आणि बटाटे स्वच्छ धुवून कुकरला चांगले शिजवून घेऊयात। इथे मी तांदूळ कमीच लावले आहेत, कारण आपण मसाले भात सुद्धा करणार आहोत। आता डाळीमध्ये थोडंसं तेल, हळद घालून घेऊया आणि वरण भातासोबतच आपण बटाटे सुद्धा शिजवून घेणार आहोत। कुकर होईपर्यंत आपण पुरीसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी गव्हाचे पीठ, थोडे बेसन पीठ, 2 चमचे तेल, चवीपुरते मीठ। आता हे सर्व मिश्रण आपण एकसारखे करून घेऊया। आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून कणिक भिजवून घेऊयात। इथे मी बेसन पिठाचा वापर केला आहे। बेसन पिठामुळे पुऱ्या छानपैकी खुसखुशीत व्हायला मदत होतात। कणिक छानपैकी भिजवून झालेली आहे। आता यावर आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूयात। कुकरला छान 3-4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड होईपर्यंत आपण ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं, जिरे, चवीपुरती साखर, चवीपुरते मीठ मिक्सरला छान असं वाटून घेऊया। तर इथे आपली ओल्या खोबऱ्याची चटणी तयार आहे। तुम्ही बघू शकता की किती सुंदर झाली आहे चटणी। काकडीची कोशिंबीर करून घेऊयात। इथे तुम्ही काकडी बारीक बारीक चिरून घेऊ शकता किंवा काकडी खिसून घेतली तरी देखील चालू शकते। आता यामध्ये शेंगदाण्याचे कूट, चवीपुरते मीठ, चवीपुरती साखर, थोडी कोथिंबीर घालून एकसारखी करून घेऊयात। इथे तुम्ही दही सुद्धा वापरू शकता। माझ्याकडे आता दही अवेलेबल नव्हतं म्हणून मी नाही वापरलं। कोशिंबीर बनवून तयार आहे। कुकर सुद्धा थंड झालेला आहे। कुकर मधील वरण भात आणि बटाटे बाजूला काढून घेऊया आणि याच कुकरमध्ये आपण मसाले भात करून घेऊयात। मसाले भातासाठी इथे मी गाजर, मटार, तमालपत्र, मोठी वेलची, दालचिनी, लवंग, मिरी, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता, किसलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर आणि तांदूळ घेतले आहेत। आता आपण मसाले भातासाठी कुकरमध्ये तेल टाकूयात। तेल छान गरम झाले आहे। आता यामध्ये मोहरी, जिरे, खडे मसाले, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं, हिंग घालून हलवून घेऊयात। आता यामध्ये मटार आणि गाजर घालून एकसारखे परतून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घरात ज्या उपलब्ध असतील त्या वापरू शकता। हळद, थोडंसं खोबरं आणि तांदूळ घालून एकसारखे परतून घेऊयात। गोडा मसाला घालूयात। छान परतून घेऊन पाणी घालूयात। आता वरून थोडी कोथिंबीर, चवीपुरते मीठ, झाकण लावून शिट्टी काढून घेऊयात। मसाले भात होईपर्यंत आपण दुसरीकडे बटाट्याची भाजी करून घेऊयात। इथे आपण सर्व पदार्थ बिना कांदा लसणाचे बनवत आहोत। तेल छान गरम झाले आहे। आता यामध्ये जिरे, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग,
हळद, मीठ आणि बटाटे घालूयात. आणि ही भाजी छान परतून घेऊयात. भाजी छान परतून झाली आहे. आता यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर. ही भाजी आपली बनवून तयार आहे. बटाट्याची भाजी बनवेपर्यंत आपला इकडे मसाले भात सुद्धा बनवून तयार आहे. आता आपण डाळ एकसारखी करून घेऊयात. थोडे थोडे पाणी घालून इथे डाळ आपली एकसारखी करून झालेली आहे. आता यातील थोडी डाळ आपण चिंच गुळाची आमटी करण्यासाठी बाजूला काढून घेऊयात. उरलेल्या डाळीमध्ये आपण चवीपुरते मीठ, हिंग आणि थोडा गूळ टाकून घेऊयात. आणि गॅसवर ठेवून एक छानपैकी उकळी आणून देऊयात. इथे तुम्ही फोडणीचं वरण सुद्धा बनवू शकता. हे वरण खाण्यासाठी खूप सुंदर लागतं. वरण सुद्धा आपलं तयार आहे. आता आपण चिंचगुळाची आमटी तयार करायला घेऊया. यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, चिंच, इथे तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता, हिंग, हळद आणि वरण, तिखट, गोडा मसाला, गूळ आणि गरजेनुसार पाणी घालूया. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालूयात. आणि ही चिंचगुळाची आमटी छानपैकी उकळून घेऊया. आमटी उकळेपर्यंत आपण एका बाजूला खिरीसाठी दूध गरम करायला ठेवूयात. दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण तुपावर शेवया आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ते भाजून घेऊयात. मंद गॅसवर भाजायचे आहेत, नाहीतर करपण्याची शक्यता असते. शेवया आणि ड्रायफ्रुट्स चांगले सोनेरी रंगावर भाजले गेलेले आहेत. खोबऱ्याचा चव घालूयात आणि ते सुद्धा थोडंसं नकळत परतून घेऊया. आता यामध्ये गरम केलेले दूध घालूया. चवीनुसार साखर घालूया आणि खिरीला छान अशी उकळी आणून देऊया. वेलची पूड आणि जायफळ घालूयात. ही सर्व प्रोसेस आपल्याला मंद गॅसवरच करायची आहे. इथे आपली खीर सुद्धा बनवून तयार आहे. भाजीसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतले आहे. यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ घालूयात, त्यामुळे भजी कुरकुरीत व्हायला मदत होते. खूप सारी कोथिंबीर, कढीपत्ता, इथे मी कढीपत्ता बारीक चिरून घेतला आहे. ओवा, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. इथे तुम्ही तिखटाऐवजी हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. यामध्ये थोडे थोडे पाणी घालून भजीचे पीठ छानपैकी भिजवून घेऊयात. जशी आपण नेहमी भजी करतो त्या पद्धतीने पाणी ॲड करायचे आहे. हे आपण कांदा लसूण विरहित थाळी बनवत आहोत. खूप सारी कोथिंबीर आणि कढीपत्त्याचा वापर करून गोल भजी करणार आहोत.
भजीचे पीठ भिजवून तयार आहे. तेल छानपैकी गरम झालेले आहे. यामध्ये मी तळण तळून घेते. भिजवलेल्या भजीच्या पिठामध्ये आपण थोडे हे गरम तेल आहे ते घालूयात. यामुळे आपले भजी छान कुरकुरीत होतात आणि सोड्याची गरज आपल्याला भासत नाही. आता आपण भजी तळून घेऊयात. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊयात. तर त्यासाठी मी इथे आधी छोटे छोटे गोळे बनवून घेते पुरीसाठी. एक एक गोळी घेऊन पुरी लाटून घेऊया. पुरी जर थोडंसं पीठ चिटकत असेल तर थोडासा पिठाचा हात घेतला तरी चालू शकते. तेल मीडियम गरम आहे. आता यामध्ये आपण पुरी तळूयात. तुम्ही ते बघू शकता पुरी किती छान फुगली आहे. आता आपण ही पुरी काढून घेऊया. पण थाळी रेडी करूयात. सुरुवातीला खीर, चिंचगुळाची आमटी, लिंबाची फोड, खोबऱ्याची चटणी, काकडीची कोशिंबीर, बटाट्याची भाजी, भात, वरण, मसाले भात, भजी, तळण आणि गरमागरम फुगलेली पुरी. आणि वरण भातावर तुपाची धार. तुपाशिवाय आपली थाळी पूर्णच होत नाही. गुढीपाडवा विशेष आपली थाळी बनवून तयार आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या गुढीपाडव्याला तुम्ही कडुलिंबाचा पाला आणि गुळ खायला विसरू नका. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.